श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। माता पितृभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गमुपंथ आनंद या राघवाचा शुका सारिके पूर्ण वैराग्य यांचे वशिष्ठा ज्ञानयोगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा वृंदावनासी बहुशांत काया साकाकुलला बहुवेळी निष्ठा समाधीवरी वर्षत आहे गुरुला नमस्कार माझा समर्थ वेणा पदाला ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा षडकार गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी कृपा तुकाला अवधूत चिंतन श्री काय झालंय की मला खूप वर्ष गुरुदेवांना मी कीर्तन करते, मी प्रवचन करते, मी भागवत करते हे ऐकवायचं होतं आणि संधी मिळत नव्हती. म्हणजे कसं की आई बोलवत होती पण मला सासरून यायला वेळ होत नव्हता. आईची खूप इच्छा होती की मी यावं, कारण इथे आपल्या इथे 2018ला जे कीर्तन संमेलन झालं होतं, शंकराचार्य आले होते तेव्हा त्या संमेलनाचं संपूर्ण कंटक मी केलेलं होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये माझा अहंकार मी मला सांगायचा की तेव्हापासून मला गुरुदेव बोलवत होते आणि आज ती संधी मिळाली. त्यामुळे खरं तर शब्द थोडे टाकताय पण तरी सुद्धा मी माझ्याकडनं जेवढं द्यायचं आहे तेवढा द्यायचा प्रयत्न करणार आहे. आपदाम परतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अनेलव्यतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर अवधूत चिंतन श्री. एकदा आपल्या गुरूंचा जय जयकार करायचा आहे, कुठल्याही पक्षाचा करायचा नाही. त्यामुळे जोरात करूया अवधूत चिंतन श्रुती स्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादौ शंकरं लोकशंकरं. शंकराचार्य महाराज की जय. आपल्या इथे म्हणण्यापेक्षा आपलं नशीब इतकं चांगलं आहे की आपल्याला असे गुरु लाभलेले की जे परंपरेतनं आले. आपलं काहीतरी पूर्वपुण्य आपलं म्हणजे आपल्या सगळ्यांचं बरं का, म्हणून आपण इथे आलो. आणि गुरुदेव म्हणतातच आपल्याला की तुम्ही इथे आलायत ना तर इथे स्थिर व्हा. किती छान वाक्य आहे ना. म्हणजे मी बाहेर जेव्हा कीर्तन प्रवचन करते ना तेव्हा मी अगदी आवर्जून सांगते की नगरचे गुरुदेव रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्याला सांगतात की तुम्ही इथे आलायत ना, तुम्ही इथे स्थिर व्हा. तुम्ही सगळ्यांवर विश्वास ठेवता, तुम्ही
मी जर तुम्हाला सांगितलं की आज मी लेफ्टी नाक्याच्या तिथून येत होते ना, तेव्हा मला गुरुदेव दिसले आणि मला म्हणले, चल मी तुला घेऊन जातो, वेळेत घेऊन जातो आणि तुला आरती पण मिळेल, प्रसाद भोजनही मिळेल, दुपारचं 3चं दर्शनही मिळेल आणि मला हाताला धरून आणलं त्यांनी इथे. तुमचा विश्वास बसेल का? तुम्ही म्हणाल की नाही नाही गुरुदेव नाहीच आहे. गुरुदेव तुला आणतीलच कसं हाताला धरून? आम्ही इथे राहतोय नगरमध्ये, आम्हाला गुरुदेव फक्त स्वप्न दर्शन देतात, असे कधी दिसत नाही. बरोबर आहे. पण मी जर तुम्हाला सांगितलं की मी तिकडनं चालत येत होते ना अमृतसरांच्या इथनं, तर मला काहीतरी देवाची आकृती दिसली बरं का. तुम्ही तिकडनं जात होत ना, पटकन विश्वास बसेल की नाही? दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल की नको बाबा, तो रस्ताच नको आपल्याला. याचं कारण काय आहे की आपला विश्वास, आपली निष्ठा ही नसते. शंकराचार्य सुद्धा ते सांगतात की तुम्ही हे करा. आपल्याला जो एक श्लोक घेतला मी तेव्हा, मला जेव्हा त्या देवस्थानमधनं विचारणा झाली की असं असं सत्संग आहे, तुम्ही शंकराचार्यांवर बोला का काही, मी पटकन हो म्हणून टाकलं. मागचा पुढचा काही विचार केला नाही. खूप काही अभ्यास माझा अजून झालेला नाहीये ना शंकराचार्यांचा. आणि मग मी माझे गुरु त्यांना फोन केला, म्हटलं असं असं मला बोलायचं आणि मी हो म्हणून सांगितलं. त्यांनी मला विचारलं कुणाच्या जीवावर? तुमच्या म्हटलं. श्री गुरु साहेबला असला पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी? तुम्ही आहात आणि माझे गुरुदेव आहेतच ना, ते म्हणतातच ना, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी. कितीदा दिला बोला आम्हीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृता. मग हे जर खरं आहे तर मग आपल्याला शब्द द्यायला काय हरकत आहे, स्थिर व्हायला काय हरकत आहे? आणि माझ्या गुरुंनी पण मला सांगितलं, ठीक आहे, मग शंकराचार्यांची जे स्तोत्राणी आहे त्या स्तोत्राणीतला एक श्लोक घे आणि त्यांनी मला जे काय ऑनलाईन शिकवलं त्यातले काही विचार मी आपल्या पुढे मांडते. तुम्ही माझं कौतुक करणार आहातच या विश्वासावर. झाल्यानंतर म्हणायचं बरं का, काही खूप छान झालं, श्री गुरुदेव दत्त. कारण काय आहे, आपल्या घरच्यांचाच पाठिंबा हा खरं तर खूप महत्वाचा असतो. बाहेरचे खूप कौतुक करतात, खूप कौतुक करतात. प्रत्येक वेळेला मी जेव्हा बाहेरनं कीर्तन प्रवचन करून येते ना, तेव्हा मला प्रत्येक जण विचारतो की अभ्यास कोण देतं, घरी कोण असतं? आणि तेव्हा मी सांगते, घरी माझे फक्त गुरु असतात. माझे 2-3 खोल्या आहेत, त्या सगळ्या खोलीमध्ये इकडे बघितलं तरी गुरुदेवांचा फोटो, इकडे बघितलं तरी गुरुदेवांचा फोटो. निघताना पण सांगून निघते, गुरुदेव येताय ना बरोबर, मी चाललीये. आणि गुरुदेव येतात, बरं येतात. मग या दोन्ही ताईंनी किती छान अनुभव सांगितले. हे अनुभव नाहीये, हे अनुभव नाहीये, ते त्यांचं आचरण आहे. त्या आचरणामुळे त्यांना गुरुदेव इतके जवळ वाटतात. त्यांना नाही, आम्हाला सुद्धा जवळ वाटतात. आणि त्याच्यातूनच मला माझ्या गुरूंनी, म्हणजे कीर्तन गुरूंनी बरं का, आपल्याला गुरु अनेक असतात. अवधूतांनी भागवतामध्ये सांगितलंय 24 गुरु केले. प्रत्येकाकडनं आपण काहीतरी घेत असतो. तसे माझे कीर्तन गुरु आहे, त्यांनी मला एक श्लोक सांगितला शंकराचार्यांचा, तो मी आधी आपल्या पुढे मांडते आणि मग त्याचं निरूपण आपण बघूया. अहर्निशं किं परिचिन्तनीयं संसार मिथ्यात्व शिवात्मतत्त्वं को दीर्घरोगो भव एव साधो, को दीर्घरोगो भव एव साधो, किं औषधं तत् परं विचारमेव, किं औषधं तत् विचारमेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तसा श्लोक पाहिला गेला, आपण जर शांतपणे ऐकला वाचला तर ह्या श्लोकाचा अर्थ आहे की दिवस
पहिलं म्हणजे गाडी घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे बँक बॅलन्स वाढवायचा आहे. रात्रंदिवस आम्हाला हाच विचार असतो की नाही हो, याच्या पलीकडे आम्ही दुसरा विचार करतो का? अजिबात करत नाही. आणि भगिनी वर्गाला तर पलीकडचा विचार, तिसरा विचार म्हणजे सकाळी भाजी कुठली केली होती तर आता रात्री कुठली करायची, ह्याच्या पलीकडे आमचे विचार जातात. दोनच विचार असतात. शंकराचार्यांनी ते सांगितले की दिवस रात्र फक्त दोनच विचार करा, दोनच गोष्टींचा. मग आम्ही तेच करतो. ह्या दोन गोष्टी नाही म्हणतात. ह्या दोन गोष्टी करताय की तू म्हणशी पैसा अडका तो इथेच राहील सडका, तू म्हणशी पैसा अडका तो इथेच राहील सडका, मेल्यावरती आपल्या पुढे मातीचा मडका, मेल्यावरती आपल्या पुढे मातीचा मडका. घे 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 हरिनामध्ये माया सारी सोडून दे, घे 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 हरिनामध्ये माया सारी सोडून दे. तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आवाज जोरात बोलायचा, मला वाटेल मी एकटीच लागेल. रविवारी जेवण झाले. अवधूत चिंतन श्री हा घराचा आवाज. म्हणजे सांगायचं काय की आमचे तुकडोजी महाराज म्हणतात की पैसा अडका हे सगळं इथे राहणार आहे, आपल्याबरोबर काही येणार नाहीये. दोनच गोष्टी आपल्याबरोबर येणार आहेत. कुठल्या? तर केलेला नामजप आणि केलेली गुरुसेवा. गुरुसेवा तुम्ही कितीही केली तरी त्याच्यामध्ये तुमच्या त्या सेवेवरती तुम्हाला टॅक्स बसत नाही. बाकी इन्कमवरती टॅक्स असतो की नाही, प्रॉपर्टीवर टॅक्स असतो की नाही, गाडीवर टॅक्स असतो. काही तुम्ही वस्तू घ्या तर सगळ्याला जीएसटी असतं. पावती बिल केलं की त्या बिलमध्ये येतं जीएसटी. पण सेवा केली, गुरुसेवा केली तर ह्याला जीएसटी असतो का? अजिबात नसतं. दुसरं, ह्याच्यामध्ये कोणी अधिकार मागवतं का, हक्क मागतं का की ही जी सेवा केली आहे त्यातली पाव सेवा मला दे, 25% सेवा मला दे, बाकीची तुला घे, असं कोणी म्हणतं का? असं कोणीही म्हणत नाही. म्हणजे ह्या सेवेवरती कुठली संपत्ती जमा करायची, ही संपत्ती जमा करायची. आणि म्हणून शंकराचार्य आपल्याला सांगताय की तुम्ही अहर्निशम किंचिंतनीयम, कशाचं चिंतन करायचंय? दोनच गोष्टींचं. आणि विशेष सत्वे करून सांगितले परिचिंतनीय, दोनच गोष्टींचं विशेष चिंतन करायचंय. कुठल्या? तर संसार मिथ्या, हा जो संसार आहे, जो सरत नाही तो, जो सरत नाही तो संसार. हा संसार हा खोटा आहे. मिथ्या म्हणजे खोटा, ते सोपं आहे, काही अवघड नाही. संसार हा खोटा आहे आणि खरं काय आहे? शिव आत्मतत्व. आपल्यात असलेला शिव, आपल्यात असलेलं ते जे तत्व आहे ना, ते तत्व खरं आहे, ते शिव खरं आहे, ते चैतन्य खरं आहे.
इह सौख्य पुत्र पौत्री उपरी घ्यावी सद्गती. म्हणजे वरती सुद्धा आपल्याला सद्गतीच हवी असते. मग ती जर सद्गती आपल्याला हवी असेल तर आपण काय केलं पाहिजे तेच तर शंकराचार्य आपल्याला या श्लोकात सांगतात. अहर्निशम हे परिचिंतनीय विशेषत्वे चिंतन कशाचं करायचंय तर संसार मिथ्या शिवात्मतत्व. पुढे ते सांगताय को दीर्घ रोगो भव एव साधो. को दीर्घ रोग. आपल्याला हे जे रोग होतात ना, रोग अनेक प्रकारचे असतात. आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक बरेच रोग असतात. परवा मी सांगलीला कीर्तन करतात, कीर्तनाला गेले होते. सांगितलंय आपले रोग असतात. एकीने सांगितलंय का आजीने, अहो नाही हल्ली एक नवीनच रोग निघालाय म्हणे, अल्पसा आजार. हा अल्पसा आजार काय असतो बाई? हा अल्पसा आजार हा दुसरा तिसरा काही नसतो. ज्याला आपण विसरतो तो आपल्याला विसरतो आणि मग तो अल्पसा आजार होतो. आम्हाला गुरुदेवांनी सांगितलं रोज काय करा तर फक्त एक माळ जप करा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव. कधी करायची गुरुदेव? दिवसात कधी करा. नाही पण तरी काही काळ वेळ असेल ना, जेव्हा जमेल तेव्हा कर. एक गोष्ट सांगते, इथे अकोली आणि इथे बसतीये म्हणतात का, गोंदवलेकर महाराजांकडे एक असंच तुमच्या आमच्यासारखा आला आणि महाराजांना म्हणला की महाराज तुम्ही ज्याला त्याला नाम घ्यायला सांगता, ज्याला त्याला नाम घ्यायला सांगता, ते नाम घ्यायचं कसं नेमकं, कुठनं सुरुवात करायची? महाराजांना कुणीतरी नुकतेच पेढे अर्पण केलेले होते. त्यातला एक पेढा उचलला आणि त्याच्या हातात ठेवला. त्याने मागचं पुढचं काही विचार केला नाही, पटकन तोंडात टाकला. जे आपण सगळे करतो ते झालं. एकदा 10 लोक येऊन गेली, नमस्कार करून गेले. गुरुदेव महाराजांनी त्यांना काय थोडी साखर, कुणाला नाम घे, कुणाला यावर सांगितलं. मग महाराज नाम कसं घेतलं तुम्ही मला सांगितलंच नाही. पुन्हा एक पेढा उचलला, हातात दिला. असं करत करत 15 मिनिटांमध्ये या पठ्ठ्याने 1/2 किलो पेढे संपले. बरं दिले महाराजांनी, त्यामुळे खाल्ले त्यांनी. मग म्हणतोय महाराज नाम कसं घेतलं सांगितलंच नाही अजून तुम्ही. महाराज म्हणले नाही सांगितलं का, विसरलं. पण ठीक आहे पेढा दिला. हा पेढा घेऊन काय बघतो, खाल्ला. कसा खाल्ला म्हणजे कुणीकडनं खाल्ला, इकडनं खाल्ला, डावीकडनं उजवीकडनं खाल्लं, वरनं सुरुवात कुठं केली त्याला. अहो महाराज तो पेढा कसाही खा, तो गोडच लागतो. महाराज म्हणले मग तेच आहे, नाम कसंही घे रे, ते घे गोडच रे. उलट्या नामे तरला माल्या, उलट्या नामे तरला माल्या, धन्य प्रभूचे नाम म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे एवढंच एक औषध आहे. पण बाई आपल्याकडे तर श्री गुरुदेव दत्त म्हणतात, मग तुम्ही श्रीराम जयराम म्हणायला सांगताय. अहो हे तत्व आहे, गुरु हे तत्व आहे. सगळे गुरु आपल्या मी परत तेच वाक्य सांगते की आमच्या नगरच्या रामकृष्ण तीर्थाकर स्वामी म्हणतात आम्हाला की गुरु हे तत्व आहे, ज्याला तुम्ही नमस्कार कराल तिथे तुम्ही मला बघा. आमच्या समर्थांनी काय केलं, पंढरपूरला गेले आणि इथे का रे उभा श्रीरामा, काय केली सीता माई, इथे राहिली रखुमाबाई. तेवढे एकच बघितले ना. तसं आपल्याला गुरुदेव सांगताय की सगळं तत्व आहे ते तुम्ही तिथे मला बघा. पण आम्ही काय करतो, हा विचार सोडून देतो आणि मग आम्हाला रोग लागतात. नाही बाई मी तर धंदा करते. रोग हा नाहीये आपल्याला, जो रोग लागतो ना तो रोग नाहीये. आम्हाला सारखं त्यांनी गाडी घेतली, त्यांनी बंगला बांधला, त्यांचे 4 बंगले झाले, आमचा अर्धाच बंगला झाला, तोही धड बांधला.
कधी होणार आहे? हा जो रोग आहे ना, हा रोग, ह्याला म्हणायचं भवरोग. भवरोग, भव म्हणजे संसार, संसार म्हणजे ही माया. जो सरत नाही तो संसार. भवचा एक अर्थ आहे शंकर. शंकर म्हणजे शंकरती इति शंकरा, कल्याण करतो तो शंकर. आणि तो आपल्याला सांगतोय की तुम्ही ह्या भवसागरातून सहज करून जा. हा जो समुद्र आहे, हा संसार सागर आहे, त्या संसार सागरातून तुम्ही जर सहज काढून जाल असं तो सांगतोय आपल्याला. हा संसार केवढा आहे, हा संसार सागर किती आहे, तर पंढरपूरचा पांडुरंग आपल्याला पुणेनी सांगतोय कमरेवर हात ठेवून किती आहे संसार सागर. हा फक्त कमरे इतका आहे. म्हणजे बुडून बुडून तू किती बुडणार आहे, तर कमरे इतकाच बुडणार आहे. पण हे केव्हा, जन्मभरीच्या श्वासाई तुके वेचियते धरिणा. जन्मभरामध्ये जेवढे श्वास आहे तेवढ्या श्वासा गणित नाम घ्यायचं. एक श्लोकच आहे आमचा. अगो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदिता ग्रास गळिता, घरी दारी शय्ये वरी अतिसुखाचे अवतरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी, अवधूत चिंतन श्री. आम्हाला ह्याचीच लाज वाटते म्हणून शेवटच्या ओळीखाली अंडरलाईन, खाली अंडरलाईन. ती समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन. आम्हाला दत्त देवस्थानात येतोय, गुरुदेवांकडे जातोय, हे मित्र मैत्रिणींना सांगायला सुद्धा 10 वेळा आम्ही विचार करतो. कुठे नाही जरा कुठे जायचंय, नाही जरा नाव आमच्या तोंडून पडतं, त्याला काय वाटतं, त्याला काही वाटत नसतं. वाटतं ते तुम्हा आम्हाला, वाटतं ते तुम्हा आम्हाला. आणि तुम्हा आम्हाला का वाटतं, तर गुरुदेव म्हणतात तसं आपले विश्वास नाही, आपली निष्ठा नाही. गुरुदेव आपल्याला किती वेळा म्हणतात की तुमचं जे चिंतांचं गाठोड आहे ना, ते आणलेलं ते तुम्ही माझ्या पायाशी ठेवा आणि तुम्ही चिंतन करत बसा. पण आपल्याला असं वाटतं की आपलं गाठोड जर आपण गुरुदेवांच्या इथे ठेवलं आणि निघताना गुरुदेवांनी त्यातलं काही बदललं तर मग काय करायचं. अहो गुरुदेव बदलतातच, गुरुदेव त्यातलं बदलतातच नव्हे, ते बदलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुरूंना असतो. आपलं प्रारब्ध बदलण्याचा अधिकार गुरु करतात, भगवंत करत नाही. गुरुमुळेच आपलं प्रारब्ध बदललं जातं. म्हणून गुरुदेवांचं हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं की आपलं चिंतांचं गाठोडं इथे ठेवून द्यायचं आणि जाताना आपण काय करत जायचं, चिंतन करत जायचं. हेच सांगतायत शंकराचार्य. वेगळं काय सांगतायत, फक्त शंकराचार्य जरा मोठ्या मोठ्या संस्कृत शब्दात सांगतायत, गुरुदेव आपले छोट्या छोट्या मराठी शब्दात सांगतायत. कारण जशी भाषा, जशी माणसं, जसा देश तसा वेश करायला लागतो ना. जर इथे मी टाईट जीन पॅन्ट घालून आले तर तुम्ही म्हणाल बाई प्रवचन करायला आले आहेत का, येईल की नाही मनात शंका. म्हणजे जसा आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी जो वेश परिधान करायचा आहे त्या वेशात यायला हवं. हे जसं खरं आहे तसं समोर माझ्याकडे आलेली व्यक्ती ही कशी आहे हे जाणूनच गुरुदेव आपल्याला सांगतात ना. माझ्या जातीला सांगतील की बाई तू काही करू नको, फक्त रामनाम घे, फक्त श्री गुरुदेव दत्त म्हण. आणखी कोणाला सांगतील तुम्ही काहीच करू नका, मग ताईंनी सांगितलं. त्यांना काय करायला बोलवलं इथे, फक्त तुम्हाला ताबडतोब गुरुदेवांनी बोलवलंय. त्या विसरून गेल्या, त्यांनी स्वतःच सांगितलं की मी विसरून गेले की माझी मुलगी शाळेत आहे म्हणून. ह्याच्यापेक्षा गुरुदेवांनी आपल्याला वेगळं काय द्यायचं असतं. चिंता सोडायची, चिंता सोडायची म्हणजे युक्ती सोडायची. त्यांनी त्यांच्या कृतींना आपल्याला दाखवलं. हे अनुभव आपण जेव्हा करताना ऐकत असतो ना, ते नुसतं वेळ जाण्यासाठी नसतं, ते वेळ जाण्यासाठी नसतं. वेळ जाण्यासाठी आपल्याकडे भरपूर साधन आहे, पण हे असलं ना, हे कुठेतरी आत्मचिंतनासाठी असतं.
कारण कबीरदास म्हणतात, गुरु गोविंद दोनों खडे काके लागो काय, गुरु अपना बलहारी गोविंद जिजो बता. गोविंद म्हणजे भगवंत हा दुसरा आहे, पहिलं कोण आहे? सद्गुरू आहे. सद्गुरू सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा. गुरुदेव जर आपल्या पाठीचे असतील ना तर आपल्याला दुसऱ्या कुठल्याच गोष्टींची चिंता करावी लागत नाही. हा भवसागर जो आहे ना हा आपण सहज करून जाऊ शकतो. म्हणून आपल्याला शंकराचार्य म्हणतात की ह्या दोनच गोष्टींची चिंता करा, विचार करा. विचार करा कुठल्या दोन गोष्टींचा? की संसार हा मिथ्या आहे आणि आत्मतत्व हे सत्य आहे. या दोन गोष्टींचा जर आपण अखंड विचार करत बसलो ना तर आपल्याला भव नावाचा रोगच लागणार नाही. कारण भव नावाचा एकदा रोग लागला नव्हता. तो कसा असतो माहितीये का? मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयाची तोची थोर किंवा श्रेष्ठ. मत प्रत्येकाचा आपण जर ते सोडून दुसरा कोणाला विचारलं, नाही गुरुदेवांनी असं सांगितले की मग ते समजलं की नाही म्हणे नका करू दुसरं, मग त्यांना हवं ते सांग. आणि असं करत करत आपण 10 जणांना विचारतो आणि त्या संसार राडगाड्यामध्ये फिरत राहतो, अखंड फिरत राहतो त्या तर्कामध्ये. आणि त्या तर्कातनं बाहेर कसं पडायचं हे आपल्याला सापडत नाही. जो जे मती सापडला म्हणजे त्या तिथनं अडकला, तिथेच तो अडकला. सापडला म्हणजे अडकला, तिथनं त्याला बाहेर पडणं शक्य नाही. आपण म्हणतो की नाही अभिमन्यू चक्रव्यूहात सापडला. म्हणजे लक्षात आलं ना वाक्य, अभिमन्यू चक्रव्यूहात सापडला. तसे आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या मतांमध्ये अडकतो आणि मग आता इथून बाहेर कसं पडायचं. आणि मग शेवटी आपल्याला कळतं की नाही माझ्या गुरुदेवांनी जे सांगितलं ना तेच करायचं. पण तोपर्यंत मंडळी खरंच खूप पाणी वाहून गेलेलं असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना पहिला विचार करायचा असतो. एकदा का आपण विचार करून पाऊल उचललं ना तर मग आपलं पाऊल वेडवाकडं पडत नाही. गुरूंपासून ते पाऊल आपल्याला लांब घेऊन जात नाही. उलट गुरूंच्या जवळ अधिक सान्निध्य मिळत. गुरूंचं सान्निध्य मिळवायचं असेल ना तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची की गुरूंवरती विश्वास ठेवायचा. ते सांगतील तार मार संगती तर देवी दास प्रार्थितो. आपण डॉक्टरांवर विश्वास करतो की नाही? डॉक्टरांनी सांगितलं अमुक एक गोळी खा, ती जेवणाच्या नंतर खा, अमुक एक गोळी जेवणाच्या आधी खा. आपण बरोबर खातो की नाही? बरोबर डॉक्टरांनी सांगितल्यावर घास तोंडात घातला असला तर काढून ठेवतात काही जण आणि गोळी खातात तर मग घालतात. करतो की नाही आपण असं? यात चूक नाहीये. मग हे जसं आपण ज्या डॉक्टरला आपल्या शरीर आपलं दुखतंय आपल्याला आणि औषध कोण देणार? डॉक्टर. बघा आपलं शरीर दुखतंय आपल्याला आणि तो कसा देतो डॉक्टर? तो डॉक्टर आपल्याला विचारतो हा इथे दुखतंय का, तिथे दुखतंय का, अमुक होतंय का, तमुक होतंय का, आणि मग तो औषध देतो आपल्याला. पण गुरुदेव तसे नाहीये. बरं गुरुदेव, तुम्ही एकदा गुरुदेवांच्या सान्निध्यात गेला की गुरुदेव आपले सगळे रोग मोहिते करतात. म्हणून काय म्हणतात गुरुंना? गंगा पापम चटी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरे श्री गुरुदर्शनात अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पाप ताप दैन्यम सगळं कोण नाहीसं करतं? चंद्राकडे गेलं की पाप नाही, ताप नाहीसं होतो. गंगेत डुबकी मारली की पाप धुतलं जातं, नाही होत नाही, धुतलं जातं, स्वच्छ होतं आणि ते दिसायला लागतं. कल्पवृक्षाकडे गेलं की तो आपलं दैन्य नाहीसं करतो. पण सद्गुरू हे मात्र काय आहे तर हे आताच्या काळात मॉल आहे. आताच्या मॉलमध्ये गेलं की कसं आपली नजर सगळीकडे गेली की हे हवं ते हवं ते हवं. माता भगिनीच्या नको असलेल्या वस्तू सुद्धा घेऊन येतात घरात, नाही पुढच्या महिन्यात लागेल.
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी. म्हणजे सद्गुरु वाचायचे नसतात हो, त्यांचे पाय धरायचे असतात. आम्ही वरपासून खालपर्यंत सद्गुरूंना वाचतो, गुरुदेवांना वाचतो. त्या गुरुदेव कसे वाचतो की नाही? पण खरं सांगू का, आपण जेव्हा गुरुदेवांना वाचत असतो ना, तेव्हा गुरुदेव आपल्याला वाचवत असतात. गुरुदेव आपल्याला वाचवत असतात. त्यामुळे वाचायचं नाहीये, आपण त्यांना वाचायचं नाहीये, ते आपल्याला वाचतात आणि विचारतात की बाळा तुला अमुक एक होतंय का? आपल्या सगळ्यांना नीतू पांडेंची गोष्ट माहिती असेल. अनुभव आपल्या रामकृष्ण वाचनामध्ये आहे त्यांचा अनुभव. त्यांनी एक अनुभव असा सांगितला की नुकतीच रिली घेतलेली होती आणि त्यांना काही गुरुदेवांनी हे पण दिलेलं होतं, बट परीक्षाही घेतलेली होती आणि अनुभूती दिलेली होती. आणि एक दिवस ते देवस्थानात आले, पाय धुत होते. त्यावेळेला इकडनं एंट्रन्स होता, तिथे पाय धुत होते आणि पाय धुता धुता त्यांच्या मनात सहज येऊन गेलं की हे पण पाणी गंगेचं पण पाणी, पण गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणायचं आणि मग ह्या पाण्याला का नाही म्हणायचं, असं मनात येऊन गेलं. आणि वर गेले ते गुरुदेवांना नमस्कार करायला म्हणून त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि गुरुदेवांनी त्यांना उठता उठता विचारलं कसं होतं गंगेचं पाणी. हे गुरुदेव आपल्याला वाचतात. आपण मात्र गुरुदेवांना वाचायला बघतो आणि त्यामुळे होतं काय की आपण त्या विचारामध्ये अडकतो आणि आपल्यामध्ये मग तो ताप येऊन जातो आणि इतकं आपलं डोकं म्हणतं की आपण म्हणतो नको एक 10 मिनिटाचा शांत बसू. माझे गुरुजी एक अनुभव छान सांगतात. ते म्हणतात की हल्ली लोक ध्यानाचे क्लास लावतात, ध्यानाला जाऊन येतात आणि ध्यानाच्या क्लासवरनं आल्यानंतर ती पत्नी म्हणते बरं झालं तुम्ही आलात, आता एक घोटभर चहा प्या आणि शांत बसा म्हणजे बरं वाटेल. काय ध्यान आहे की नाही मंडळी? हे ध्यान आहे का? म्हणजे परत आपले विचार संपतच नाही. त्या विचारातच आपण इतके गुंतत जातो, इतके अडकत जातो आणि नको ते विचार आपल्या मनामध्ये पुढे पुढे यायला लागतात. आणि ते विचार पुढे आले ना तर मग आपल्याला होत असलेलं काम सुद्धा आपण करेल नसते होतो. आपल्याला एक माहितीये की कर्म करायचं, फक्त कर्म करायचं. म्हणजे आपण काय पूजा करायची, पूजा करतो म्हणजे करतो काय मंडळी? ते देव असतील ते घेतो तांदळामध्ये, त्याच्यावर पाणी घालतो, ते स्वच्छ पुसतो, पुन्हा जागच्या जागी ठेवतो, त्याला काय अत्तर गंध फूल अक्षता सगळं घालतो. हे आपण केलं, छान फुलं बिलं वाहिली, नैवेद्य दाखवतो. बाबा रे आमच्याकडे हे केलेलं आहे बघ बाबा, दाखवतो नैवेद्य आणि नंतर तो स्वाहा करतो. जरे कोणता काही ग्रामोद्योग सुरू नैवेद्य दाखवायचं नसतो आणि नैवेद्य अर्पण करायचं, आपण दाखवतो. हे सगळं केलं की आपल्याला वाटतं पूजा केली, छान पूजा केली मंडळी. पण हे सगळं करताना आमचं मन त्या देवाच्या तिथे किती होतं? आपण शरीराने एक काम करतो आणि मनाने तिसरंच काम करत असतो. आमच्या बहिणाबाई चौधरी छान वाक्य म्हणतात, त्यांचे छान उभे मन वडाय वडाय उभ्या पिकाचा जडभर किती हाकला हाकला पिढी येतं पिकावर. मन लहरी लहरी त्याचं न्यादरे अंतर अरे इंचू साप बरा त्याले उतारे म्हणतो. त्याला काढते विंचू साप चावलं तर त्याला काहीतरी औषध करता येतं, या मनाला काही औषध करता येत नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात कर्म कमी करा, कर्म कमी करा आणि मनाने भगवंताच्या जवळ राहा. हे सगळं जे आपण करतो, देव तांदळात काढतो, त्याच्यावर पाणी घालतो, अभिषेक आम्ही म्हणतो अभिषेक करतो, पण अभिषेक करताना आमचं मन तिथे असतं का? पुन्हा त्याच्यावरती ते उचलतो, जागेवर ठेवतो, त्यांना बंद फूल अक्षता घालतो. हे मनाने करा बरं, मनाने ते फूल उचला आणि भगवंताला अर्पण करा. होतं का बघा.
शंकराचार्य तेच म्हणतात की कर्माला प्राधान्य नका देऊ, धर्माला प्राधान्य दे. धर्म आपले गुरुदेव पण सांगतात, धर्म म्हणजे आपली कर्तव्य. प्राधान्य द्यायचंय नंतर ते कर्तव्याला प्राधान्य दे. आम्ही कशाला प्राधान्य देतो? कर्माला. आम्ही हे सगळं केलं की आम्हाला वाटतं की आमची पूजा झाली. अहो ती जपाची माळ घेतो, टीव्ही सिरियल चालू असते, इकडनं तिकडनं हेलपाटे घालत घालत टीव्ही सिरियल बघता बघता मणी पुढे सरकत असतो. टीव्ही मध्ये सिरियल मध्ये एखादा जर काही प्रसंग मनाविरुद्ध घडला, टीव्हीचा प्रसंग आपल्या मनाविरुद्ध घडला तर आपल्या एकदम पाचमणी खाली येतात की नाही? आणि काही काही वेळेला आपल्या मनासारखे घडत असतील तर 10 वेळा होईपर्यंत आपला पोट तिथेच असतो. मग हा जप आहे का? हा जप नाहीये. मग त्याला स्मरणी म्हणतात. स्मरणी म्हणजे काय? ती स्मरण करून देते. काय स्मरण करून देते? की तुला हे करायचंय, तुला हे करायचंय, तुला हे करायचंय. आम्ही काय म्हणतो? मला हे करायचंय, मला हे करायचंय. त्यामुळे मी केलं हा अहंभाव संपत नाही. जोपर्यंत हा अहंभाव संपत नाही तोपर्यंत सद्गुरूंची कृपा आपल्यावर होत नाही. आणि जोपर्यंत सद्गुरूंची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याकडे पाठवतो. नाहीतर भगवंतांनी स्वतः गुरु केले ना. रामकृष्णांनी प्रभू श्रीरामांनी गुरु केले, कृष्णांनी गुरु केले. का केले गुरु? तुम्हा आम्हाला सांगण्यासाठी. कारण तेच खरं दैवत. आणि ते दैवत जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे ना तोपर्यंत ते आपल्याला विचार करायला लावतं. सद्गुरू जोपर्यंत आपल्या पाठीशी आहेत ना, प्रत्येक गोष्ट करताना आपण विचारपूर्वक हे गुरुदेवांना आवडेल का? मी असं वागले तर गुरुदेवांना हे पटेल का? असा एकदा तरी मनात दिवसभरात आपले विचार येऊन जातो की नाही? म्हणजे गुरुदेव गुरु हे कोणी असू दे. इथे मी रामकृष्ण विचारला स्वामी म्हणजे आमच्या म्हणजे आपल्या गुरुचं नाव देते. पण सगळे गुरु हे असेच आहेत. जोपर्यंत ते सद्गुरू आपल्या पाठीशी असतात ना तोपर्यंत आपल्याला काही कमी पडत नाही. आणि ते सद्गुरूच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. विचार करायला ते आपल्याला कधी प्रवृत्त करतात? ज्या वेळेला आपल्यातला मीपणा जातो, आपल्यातला अहंकार कमी होतो ना त्यावेळेला आपल्याला सद्गुरू हे माझेच वाटायला. जोपर्यंत आपल्यातला अहंकार कमी होत नाही ना तोपर्यंत हे मी केलंय असं. आणि ज्या वेळेला तो जातो ना त्यावेळेला म्हणतो गुरुंनी माझ्याकडनं करून घे. अवधूत चिंतन श्री आपण कर्माला किती महत्व देतो मंडळी. एक कथा सांगते की एक पोलीस असतो, पोलीस इन्स्पेक्टर, आणि धार्मिक असतो, खूप धार्मिक असतो. म्हणजे जितकी त्याच्या नोकरीवरती म्हणजे त्या पोलिसांच्या ह्याच्यावरती त्याची जेवढी श्रद्धा असते ना तेवढी श्रद्धा त्याची देवाकडे असते. आणि एक चोर सापडत नसतो म्हणून तो देवाला साकडत असतो की अमुक चोर जर सापडला ना तर मी सत्यनारायणाची पूजा करते. असे कोणी अधिकारी पाहिलेत का, ऐकलेत का? पण आमचा कीर्तनकाराच्या पद्धतीची ही कथा आहे. त्यामुळे आमच्या कीर्तनकारांकडले पोलीस अधिकारी असेच असतात. चोर सापडला तर सत्यनारायणाची पूजा झाली. चोर सापडला इकडे आणि सत्यनारायणाची पूजा करायला सुरुवात केली. पूजेला सुरुवात झाली, विष्णू सहस्रनाम सुरू झालं. एक 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 ओम विष्णू रजटकार भूतव देवप्रभू एक 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 तुलसीपत्र अर्पण झालेलं आहे. आणि तेवढ्या ते जे दोन हलदार होते ना पोलीस ते सांगत आहे की साहेब तो काल पकडलेला माणूस जो पळून गेला होता ना तो पकडून आणलाय, पण तो फार दंगा करतोय. काय करतो त्याला? काय करतो? फार दंगा करतोय. सगळे कैद्यांना त्रास देतोय. काय करायचं त्याचं? आता हे पूजेच होते, विष्णू सहस्रनाम चाललंय, गुरुजी पूजा संपलाय, तुलसीपत्र अर्पण चाललंय, तुझ्या पत्नी बसली ती फुलं काय कामना अर्पण करते.
यांनी पुढेही सांगितलं. तर मौनाची भाषा सगळ्यांना कळत नाही हो. आपल्या घरातल्यांना कळत नाही तर काय त्यांना सद्गुरुनाथ महाराज की जय. कळते का आपल्या घरातल्यांना मौनाची भाषा? नाही कळत. सांगावं लागतं. माहिती काय 2-3 तरी सांगितलं. त्याला काही कळत ना. शेवटी यांनी काय केलं, तो अभिषेक चाललेला होता ना तुलसीदराचा ज्या गोपाळकृष्णावर, त्या गोपाळकृष्णाला उचलला, त्याच्या पायाला आपल्या गळ्यातल्या चांदण्याने खास बांधला आणि त्याचं दुसरं टोक इकडे बांधून ठेवलं तिवईला अभिषेक करताना. आता मंडळी, आता त्याला कळलं काय करायचं ते. पण हे असं ज्या भगवंतावर तुम्ही इतक्या वेळ अभिषेक करताय त्या म्हणजे हे काय झालं, हे कर्म झालं की ते फक्त इथे धर्म कुठे झाला, ते फक्त कर्म झालं. मग असं कर्म शंकराचार्यांना अपेक्षित नाहीये. असं कर्म आपल्या गुरुदेवांना पण अपेक्षित नाहीये. म्हणून गुरुदेव सांगतात की धर्म म्हणजे तुमची कर्तव्य. धर्म म्हणजे तुम्ही आम्ही समजतो तसा इस्लाम, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख हे धर्म नाहीये. ते सगळे पंथ आहेत. हे पंथ आहे म्हणजे मार्ग आहे, त्या भगवंताकडे जाण्याचे मार्ग. फक्त आपली कर्तव्य ही जर कर्तव्य आपण चोख केली ना तर धर्म रक्षती रक्षिता. जो आपल्या कर्तव्यांचं पालन करतो त्याचं धर्म पालन करतो. कारण आपोआप कर्तव्यांचं पालन झालं की धर्माचं पालन होतं. मग धर्माचं पालन झालं की धर्म आपलं रक्षण करतो. पण आमच्या हेच लक्षात येत नाही की तो भगवंत तो फक्त मूर्ती देव. दगडाचा देव त्याला, पाठरटाचा देव, लाकडाचा देव त्याला, आगीचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला, चोराचं देव. म्हणजे हे सगळे काय आहे तर हे धात्विक असे म्हणून समज म्हणतात. असे हो जया अंतरी भाव जैसा, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो दया अंतरी देव तैसा, अनन्या सरक्षी तसे श्याम पाणी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. ज्याच्या अंतरामध्ये देव असेल ना त्याला देव अंतरात दिसतो. हेच सांगताय शंकराचार्य. अहर्निशम किम चिंतनीयम. कशाची चिंता करायची? शिवात्मसत्व. आपल्या आज जो आहे ना त्या शिवाची चिंता करायची. पण आम्ही देव जवळही अंतरी भेट नाही जन्मभरी. तो आपल्या जवळच असतो पण आपण इकडे तिकडे शोधत फिरतो. कुठे शोधिसी रामेश्वरा, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आपल्या हृदयामध्येच तो आहे पण तो आम्हाला दिसत नाही कारण आमचा भावच असा नसतो. आमचा भाव जेव्हा कळेल ना तेव्हा आमच्यात देव आहे. एखाद्या न शिकलेल्या आजोबांना किंवा आजींना विचारा. न शिकलेल्या एवढ्यासाठी म्हणते की आजी सगळे शिकलेले असतात. आमच्या शबरीसारखं कोणी नसतं. शबरी शिकलेली नव्हती त्यामुळे तिला भेटायला प्रभू श्रीराम आले. आपल्याला भेटायला काय येत नाही तो म्हणे आपण शिकलेलो. आम्ही रामकथा शिकलो तेव्हा आम्हाला गुरुजींना आम्ही विचारलं किंवा आपल्याला पण येतील का भेटायला आम्ही जर एवढं रामनाम घेतलं तर म्हणे नाही आहे का तुम्ही शिकलेले आहे. कारण शबरीने विचारलं नाही हो. शबरी जेव्हा शबरीला मतंग ऋषी सोडून गेले ना तेव्हा शबरी होती 18 वर्षाची आणि जेव्हा प्रभू श्रीराम शबरीला भेटायला आले ना तेव्हा शबरी होती 80 वर्षाची. मंडळी इतके वर्ष तिने प्रभू श्रीरामांची वाट पाहिली. रोज ती काय करायची? बोरं आणायची आणि ती बोरं गोड आहेत का आंबट आहेत काही कथा नाही. आता
तो शेजाऱ्यांचा ताप का असतो आम्हाला, तर आम्ही त्यांना शेजारी म्हणून बघतो ना. ते आपले म्हणून एकदा बघितलं ना की त्यांचा ताप सुद्धा नाही. शंकराचार्य आचार्य आपल्याला हे सांगायचे, थोडा विचार करा. अहर्निशम चिंतनीयम परिचिंतनीयम. विशेष चिंता कशी करायचे, तर संसार मिथ्या, संसार हा खोटा आहे. मगाशी मी पहिल्यांदाच वाक्य म्हटलं की तू म्हणशी पैसा अडका तो इथेच राहील सरका. तो पैसा 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 आपण ज्याला म्हणतो ना, तो सगळा इथेच राहतो. बरोबर काय येतं, तर काही येत नाही. बरोबर आपण केलेलं नामस्मरण फक्त आपल्या बरोबर आहे. त्यामुळे या जो आतमध्ये शिवतत्व जे आहे ना, आपला जो शिव आहे ना, त्या शिवाला जागतं ठेवायचं. त्या शिवाला जागतं ठेवण्यासाठी आपण तर त्याचं नामस्मरण करायचं, आपण तर त्याला हाक मारत राहायचं. त्याला आम्ही हाक मारायचं विसरून आमच्यामध्ये तो आहे हेच मुळात आम्ही विसरून जातो. आणि हे विसरून गेल्यामुळे आम्ही नको त्याची पूजा करतो. ऐशा नाट्या विसरावे, तोंड कोठे पसरावे. जो देणारा आहे न देता एक रघुनंदन, वरकर दंडी देईल कोण. देणारा तो एकटाच आहे, गुरुदेवच फक्त देणार आहे, बाकी कोणीही देणार नाहीये. पण हे माहिती आहे, हे आम्ही बोलतो पण, ज्याला त्याला हे सांगतो पण आचरणामध्ये आम्ही काही त्यातला आणत नाही. आम्ही म्हणतो गुरुदेव पण म्हणतात की तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की गुरुदेवांना सांगितल्याशिवाय गुरुदेवांना कळणार कसं. म्हणतात की ते गुरुदेव हे वाक्य आहे, गुरुदेवांचं एका प्रवचनात वाक्य की मी जर गुरुदेवांना मला काय हवं हे सांगितलं नाही तर गुरुदेवांना कळेल का. जर असं असतं तर समर्थांनी असं लिहिलं असतं का, मजल कळे ते देवे राम. जे मला कळत नाहीये ते रामा तू समजून उमजून मला दे, मला काय हवंय ते. एक इतकाच अनुभव सांगते. इतका म्हणण्यापेक्षा माझ्याच घरातला. आम्ही गुरुदेवांकडे यायचो 85-86 सालापासून घेतली येते, मला नक्की आठवत नाही. आणि तेव्हा खरं म्हणाल ना तर माझ्या हस्ते इथे आलेले बरं का, माझ्या मिस्टरांचं गुरुदेवावरती विश्वास नव्हता असं नाही, पण पटकन ते कुठे स्थिर होत नव्हते. त्यांनी त्याच्या वडिलांनाही विचारलं की असं असं आम्ही जातोय तर जाऊ का. ते हो म्हणले, आम्ही येत होतो आम्ही. आणि एक दिवस ते लॉच्या लग्न झाल्यानंतर त्यांनी लॉ केलं बरं. लॉच्या 3ऱ्या वर्षाला होते आणि त्यांना मी म्हटलं की आता फॉर्म भरायचा. मला त्यांनी उत्तर दिलं, तुझ्या गुरुदेवांकडे तुझ्या घरच्या जाऊन येऊ आणि मग मी फॉर्म भरतो. म्हणजे मला खूप गंमत वाटली. लहान बाळ म्हणतात, लहान मुलं म्हणतात ना, आई आपण देवाला जाऊन येऊ आणि मग मी परीक्षेला जातो. आपणही लहानपणी बऱ्याच वेळा हा प्रकार केलेला आहे. मारुतीची कुंती दिसली, गणपती दिसला की गणपती बाप्पा पास कर मला. अभ्यास केला तर गणपती बाप्पा पास करेल. मी म्हणलं आपण जाऊन येऊ, अभ्यास तुमचा तुम्ही करायचा आहे. आणि इथे आलो आम्ही गुरुदेवांकडे. मी म्हटलं चला त्या निमित्ताने आपल्यालाही गुरुदेवांचं दर्शन होईल. आलो. गुरुदेवांनी त्यांना स्पष्ट विचारलं, कुलकर्णी तुम्हाला काही सांगायचंय का, तुम्हाला काही विचारायचंय का. खिशामध्ये चिठ्ठी होती पण ती चिठ्ठी त्यांनी बाहेर काढू शकले नाही. त्यांनी ती चिठ्ठी काढली आणि वर म्हणले काही विचारायचं नाही. आणि गेल्यानंतर त्यांची सगळी कामं झालेली होती. काही नाही, छान लॉ सुटलं त्यांचं. काय म्हणजे मला त्यांचं लॉ सुटलं हे नाही मला सांगायचं, मला हे सांगायचंय की मजल न कळेल ते देवे रामा. गुरुदेवांना सांगावं लागत नाही हो. गुरुदेव ही अशी एक गोष्ट आहे की ती आपल्याला, गुरुदेव म्हणतात सुद्धा की आम्ही तुम्हाला दयेची सवय केले, तुम्ही तुमची पात्रता वाढवा. अशी कुठली तरी कंपनी आहे का हो की तुमच्याकडे पात्रता नाही आणि नोकरीला ठेवलंय. एक तरी कंपनी आहे का. पण ही कंपनी आहे की ते आमची. इथे आल्यानंतर तुम्ही हसत जाता की नाही. तुम्ही म्हणजे मी सुद्धा बरं का, आपण जातो की नाही इथला हसत. तरी लाभाविणा प्रीती अशी इथली ही संस्था आहे, असा इथला आमचा न्यायाधीश आहे. काही त्याला लागत नसतं, फक्त तो म्हणतो तुम्ही तुमची पात्रता वाढवा. मी तुम्हाला दयेची सवय केली, मी तुम्हाला नोकरी
पैशाची पाकिट तुमच्या टिकल्या तिच्या बाहेर ठेवा, पाय धुवा, जे अजून जर काही लागला असेल त्या पायाला तर ते पाय धुवा आणि मग माझ्याकडे या. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पूर्ण रिकाम स्वच्छ होऊन रिकाम्या मनाने तुम्ही इथे या. तुम्ही जर इथे रिकाम्या मनाने आलात ना तर भगवंत आपल्याला खूप काही देतो. शंकराचार्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली तुम्ही म्हणाल काही शंकराचार्यांबद्दल बोलत होता आणि हे काय, तो शंकराचार्यांबद्दलच बोलते. शंकराचार्यांनी आपल्याला हेच सांगितलंय की हा विचार आपण करत नाही म्हणून आपल्याला ताप होतो. अहर्निशम किम चिंतनीय संसार मिथ्या शिवात्मतत्व कोरोग कोरोग एव कोदीर्घ रोग भवेक साधो किम औषधम, त्या रोगाला औषध काय आहे, विचारम एव, फक्त विचार करायचा की माझे गुरुदेव माझ्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहणारच आहे. हा एकदा का विश्वास आपण आपल्या मनाला दिला ना तर गुरुदेव आपल्याला पुन्हा पुन्हा म्हणणार नाही तो कितीदा तिला बोला आम्हीच आहात, ते म्हणतातच आपल्याला. त्यांना एकदाच आपण म्हणावं काय होणार संगतीत, जोपर्यंत मी तुझ्या संगतीत आहे तोपर्यंत तू तार किंवा मार, मी तुमच्याच बरोबर राहणार. गुरुदेव आपल्याला अजिबात काम करतो. पण आपलं चुकतं ते इथे चुकतं. आचार्यांनी सांगितलंय की आपल्या ती बंधनं आचार्यांनी आपल्याला सांगितली की आपण आपल्या विचारांपासून लांब कसे जातो. तर पहिलं बंधन असतं मला तो बंधन असतं. मला म्हणजे ते पाणी गढूळ झालंय, त्या गढूळ पाण्यामध्ये माझी जर अंगठी पडली किंवा कानातला पडले तर मला दिसतेच नाही दिसत, म्हणजे मग मी काय करते ते पाणी शांत होऊन देते, त्याच्यावर तुरटी फिरवते की लगेच मला माझ्या कानातलं एवढंसं सुद्धा दिसतं की नाही त्या पाण्यातलं. ते काय दिसतं तर ते पाणी शांत झालंय. म्हणजे आपलं मन हे अशा पद्धतीने थोडं शांत केलं ना तर आपल्याला सुद्धा गुरुदेव त्या संधीचा आहे ते विक्षेप, म्हणजे कोणीतरी येतं आणि आपल्याला सांगून जातं चांचल्य. विक्षेप म्हणजे चांचल्य. आपलं मन सोमवारी शंकराला, मंगळवारी गणपतीला, बुधवारी बालाजीला, गुरुवारी दत्ताला, शुक्रवारी देवीला, असं आठवडाभर फिरून येतं आणि राहिलाच एखादा मिनिट मग गुरुदेवांकडे. पण यांनी होतं का हो, भगवंत आपल्याला भेटतो का, आज इथे तर उद्या तिथे, हम दुनिये के राजे. अशा राजांना भगवंत कधीच आपल्याचा करत नाही, गुरुदेव कधीच आपलं करत नाही. आणि आवड त्याच्यावर जर कोणी मागून घातलं की सारखं सारखं काय देवस्थानात जायचंय, एखाद्या बुधवारी नाही गेला आरतीला तर काय फरक पडतोय, आज आपण इकडे जाऊ, एखाद्या वेळेला आरतीला नाही गेलं तर काय फरक पडतोय, आज आपण टीव्हीचं पिक्चर बघतो, त्या दत्तासमोर जाण्यापेक्षा या त्र्यंबक पिक्चर समोर बसू घरातच आहे. असं जर कोणी आपल्याला सांगितलं आणि तो जर आपल्याला मार्ग पटला तर आपण तिथेच बसतो की नाही, हे आवडतं. मग हे जेव्हा तिन्ही निघून जाईल त्यावेळेला आपली जी प्रतिमा आहे आपल्या हृदयातली ती प्रतिमा पाठी येते आणि मग ती आपल्याला सांगते की मी तुझ्याच जवळ आहे, भिऊ नको की तुझ्या पाठीशी आहे. नाहीतर मग आमचे पण ते सांगतातच ना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, ते सांगतातच तू नाही तुम्हाला गुरुदेवांकडे यायचं तर मग तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शंकराचार्य हे सांगतात की जर तुम्ही हा विचार सोडला नाही, तोच विचार नको असलेला विचार परत परत परत, अहो समर्थांनी एक अख्खा समाज विचारांवर खर्च केलाय. दासबोध वाचून बघा, समर्थांच्या दासबोधामध्ये काय नाहीये, सगळं आपलं आयुष्य सगळं कसं आहे ते त्या समर्थांनी त्या दासबोधाला जगातला उत्तम गुरुग्रंथ म्हणून बक्षीस मिळालेलं, प्राईज मिळालेलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की विचार मतामतांच्या गर्भला कोणी विचार जर आपण त्याला विचार करायला काही लागत नाही, काही मांडावं लागत नाही, काही सांडावं लागत नाही, कुठलीच विचार
असा वाद नाही करत. तुमचं आमचं असतं ते वाद म्हणजे भांडण असतं, यांचा वाद म्हणजे संवाद असतो. असा एक छान संवाद आहे. मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांबद्दल तो खूप प्रसिद्ध वाद आहे आणि त्या वादातच त्यांनी परकाया प्रवेश केलेला आहे. तो मी थोडासा सांगायचा प्रयत्न करते, कारण तो इथे या श्लोकाला तो सखल बसतो की आपण विचार कसा एकमार्गी करतो की मूर्तीची पूजा करायची, त्या मूर्तीला धुवायचं, पाणी घालायचं, हे करायचं, ते करायचं, जागेवर ठेवायची, फुल व्हायचं. पण हे सगळं काय झालं? हे सगळी कर्म झाली. आपण कर्माला प्राधान्य देतो, धर्माला नाही देत, कर्तव्याला नाही देत. काय झालं? एक 5 मिनिटामध्ये सांगते. कारण शंकराचार्य त्यांच्या गुरूंकडे गेले, गुरु, आणि त्यांनी विचारलं की मी आता हिमालयामध्ये, म्हणजे शंकराचार्यांनी आतापर्यंत संन्यास घेतलेला होता बरं, आणि ते हिमालयात चालले होते ध्यान धरण्यासाठी. तेव्हा त्यांनी सांगितलं की नको, तू तिकडे जो भट्ट आहे ना, शंकर भट्ट, त्याच्याकडे जा आणि तो काय सांगतोय ते ऐक. त्याप्रमाणे ते शंकर भट्टांकडे यायला लागले. हा प्रसंग कोणी म्हणतात काशीला घडला, कोणी म्हणतात प्रयागला घडला, कोणी म्हणतं काश्मीरला घडला. आपल्याला बाकीचं जास्त काही करायचं नाही. प्रयागला आता खूप गर्दी होती, त्यामुळे आपण आपलं काशी बघू, आपण काशी घेऊया. आणि प्रयागराजला आता झाला ना आपला कुंभमेळा, खूप गर्दी होती तिथे, त्यामुळे प्रयागला नको जायला, आपलं काशीला जाऊन येऊ. आणि तिथे हा प्रसंग घडला. हे तिथे निघाले आणि विचारलं. काशीमध्ये त्यांनी पाऊल टाकलं आणि खूप गडबड 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 दिसली. त्यांनी विचारलं कसली गडबड आहे? तर म्हणे इथे मोठे गुरु आत्मदहन करतात. का? त्यांच्या काही मागण्या आहेत का? नाही, काही मागण्या मान्य नाही झाल्या तर पेपरला येतं बघा, कितीला म्हणून ते पण निघाले कुठे चाललाय तो प्रसंग बघायला. आणि त्यांनी गेल्या विचारलं की माझ्या गुरूंनी मला भट्ट त्यांच्याकडे जायला सांगितलं, ते तुम्हीच जा. ते म्हणते हो, मीच शंकर भट्ट. म्हणजे मग तुम्ही आत्मदहन का करताय? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी थोडासा धर्माच्या विरुद्ध वागलो. धर्माच्या विरुद्ध वागलो म्हणजे काय? की माझा धर्म आहे हा हिंदू धर्म आहे, वैदिक हिंदू धर्म आहे. पण मला काही अभ्यास करायचा होता म्हणून मी जैन, त्या परंपरेमध्ये बौद्ध आणि जैन या 2 परंपरेमध्ये गेलो. त्यांचे विचार, त्यांचे कारण काय आहे? मला जर एखाद्या शत्रूबरोबर लढायचं असेल तर त्या शत्रूकडे काय शस्त्र आहे याचा अभ्यास मला असायला हवा ना. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि तिथेच माझं चुकलं. मी माझा धर्म सोडला आणि त्यांच्या धर्माप्रमाणे, कारण मला त्यांच्याकडनं शिकायचं होतं म्हणून मी माझा धर्म सोडला. पण ही माझी चूक झाली माझ्याकडनं. माझ्याकडे जेव्हा लोक बघतील तेव्हा त्यांनी माझ्यावरती एवढा पण आक्षेप घ्यायला नको की ह्यांच्याकडे एवढीशी चूक झाली म्हणून मी आत्मदहन करतोय. म्हणून त्यांनी काय केलं होतं? तुसाचा मोठा ढीग केला होता. तुस म्हणजे तांदळाच्या साली असतात ना, काळींच्या, त्याचा भुस्सा तो आता सगळा करून घेतला होता. त्याच्यामध्ये स्वतःला इथपर्यंत काय म्हणून आपण त्याला बुडवून घेतलं होतं, इथपर्यंत ते होतं. आणि सगळा तो तूस पेटवून दिलेला होता. आणि त्या हळूहळू 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 ते पेटत पेटत धुमसत होत होते, चटके बसत होते. शंकराचार्य म्हणले की मी अजूनही तुम्हाला यातनं वाचवू शकतो. अग्निनारायण माझा ऐकतो, वाचवता. सर्वत्र स्थितीनं संतू सर्वे संतू. काय मोठं हृदय ते म्हणते नको शंकरा, तू माझ्या बरोबर वाद करण्यापेक्षा आमच्या सगळ्याचं मंडळ ज्यांना आम्ही म्हणतो ते मिश्र
नदी त्याच्या काठावरचं असलेलं महेशमती नगर म्हणजे आत्ताचं माहेश्वरी. आपल्या माता भगिनींना माहिती आपण माहेश्वरी साड्या नेसतो ना, त्या तिथल्या तयार होतात. असं सांगितलं की जरा लवकर